आमदार सत्यजित तांबे नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघ यांना अकोला विश्रामगृह या ठिकाणी राष्ट्रीय अभियान अंतर्गत विविध पदावर कार्यरत असलेले कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांचे बिनशर्त समायोजन तसेच नियमित कर्मचारीप्रमाणे वेतन श्रेणी लागू करणे याबाबतचे निवेदन डॉक्टर रामू नागे तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी निवेदन देता वेळेस उपस्थित होते। शासनाचा जो आरोग्य विभाग आहे त्यातील आम्ही कंत्राटी अधिकारी कर्मचारी आहे जे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15 ते 20 वर्षापासून कार्यरत आहे। आम्ही दिनांक 25 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन केलं। 37 दिवस आमचं आंदोलन चाललं। वेगवेगळ्या प्रकारे आम्ही शासनाला जागा करायचा प्रयत्न केला। आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला सरसकट समायोजन करावं। सरकारने त्याच्यावर तोडगा असा काढला की 30-70 प्रमाणे तुमचं दरवर्षी किंवा दर पदभरतीला समायोजन करू, पण कोणताही आतापर्यंत लेखी GR किंवा परिपत्रक काढले नाही। त्या व्यतिरिक्त आमचं हे म्हणणं होतं की ही जी समायोजनाची प्रक्रिया आहे ही खूप वेळखाऊ आहे। त्यामुळे तात्काळ जे 5 ते 6 राज्यांमध्ये ज्यांनी आम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील अधिकारी कर्मचारी यांना वेतन श्रेणी लागू केली ते करून आमचा कमीत कमी पगारवाढ करून द्यावी, जेणेकरून समायोजनाची प्रक्रियाला वेळ लागू शकतो, तर ते सुद्धा केलेलं नाही। त्यामुळे आम्ही आज आपले जे माननीय आमदार आहेत पदवीधर आमदार नाशिक विभागाचे सत्यजित तांबे साहेब यांना भेटून आमचं निवेदन दिलं की त्यांनी आता जे अधिवेशन चालू आहे त्यामध्ये आमच्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना कमीत कमी लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न म्हणून विचारावा की तुम्ही जे यांना आश्वासन तोंडी दिलेलं आहे त्याची पूर्तता कधी करणार आहात, आणि जर का समायोजनाला वेळ लागत असेल तर यांची वेतन श्रेणी लागू करून यांना कमीत कमी सन्मानजनक मानधन देण्यात यावे, जेणेकरून हे आणि यांचा परिवार एक व्यवस्थित आयुष्य जगू शकते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।